यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 1300 कोटी, सोलापूर जिल्ह्याचे 500 कोटी। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। ऊस तोडणी झाल्यानंतर 14 दिवसात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर FRPची रक्कम देणे बंधनकारक असताना याकडे शासन दुर्लक्ष करते। यामुळे राज्यभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे। आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRPच्या रकमा दिल्या नाहीत, तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही। राज्यातील 96 कारखान्यांनी जवळपास 1303 कोटी रुपयांची ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही। यात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुमारे 500 कोटी रुपयांची FRPची रक्कम थकली आहे। या हंगामात 40,339 कोटी FRPच्या रकमेपैकी 39,036 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत। राज्यातील 113 साखर कारखान्यांनी 100% FRP दिली, तर 96 कारखान्यांनी ही FRP दिली नाही, अशी माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे। आता ही FRPची रक्कम देण्यासाठी साखर आयुक्तांकडून 20 मेची डेडलाईन देण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह अधिकारी आणि लोकप्रतिनिधी डेन्मार्क येथील दौऱ्यासाठी रवाना। सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे आणि स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांचा समावेश। पुण्याहून सोलापूरला शनिवारी रात्री 9:30 वाजता पोहोचणारी हुतात्मा एक्सप्रेस मध्यरात्री 1:30 वाजता पोहोचली। कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने प्रवाशांचे हाल। पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी सर्रास काळा बाजार सुरू, भाविकांकडून एजंटमधील आर्थिक व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल। केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्यामुळे साखर उद्योग संकटात येणार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा इशारा। बाललैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पुण्यातील एका महाविद्यालयाकडून खंडणी उकळणारा पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलीस कर्मचारी सुदाम तायडे यांना गुन्हे शाखेने केले अटक। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। साताऱ्यात आज ठरणार 52वा हिंद केसरी। सकाळी महिला तर सायंकाळी पुरुषांची मुख्य लढत। सायंकाळी हिंद केसरी किताबासाठी होणार मुख्य लढत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कान्स फिल्म फेस्टिवल दौरा केला रद्द। एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आता 10 नव्या जिजाऊ बस। महिलांच्या सुरक्षेचा विचार करून 56 आसनी बसमध्ये CCTV कॅमेरे। राज्यातील वसतिगृहांमध्ये तसेच निवासी शाळेत समाज कल्याण विभाग 10 कोटी रुपये खर्च करून बसवणार वॉटर प्युरिफायर। हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून राज्यात 52,230 जणांना मिळाली कुणबी प्रमाणपत्रे। हडपसर परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या शिवाजी राठोड या आरोपीला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्याचे कोर्टाचे आदेश। पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील बाललैंगिक अत्याचार प्रकरणी 1100 पानांचे आरोपपत्र शनिवारी रात्री विशेष न्यायालयात सादर। पुढील आठवड्यापासून होणार सुनावणी।
मुंढवा येथील 40 एकर सरकारी जमीन बेकायदेशीर विक्री प्रकरणातील सह आरोपी अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्या विरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दाखल केले 180 पानांचे पुरवणी आरोपपत्र. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आज आणि उद्या नागपुरात होणार जलसंवाद तसेच जलक्रांती परीक्षण. नाना पाटेकर, आमिर खान, मकरंद अनासपुरे हे सेलिब्रिटी राहणार उपस्थित. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या सकाळी समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील इंटरचेंज क्रमांक 19 येथे ठाकरे गट करणार चक्का जाम आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे केले आवाहन आणि आता शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून पोलीस सुरक्षा वाहने काढून घेण्याचे केले आवाहन. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जलजीवन मिशनची राज्यात 50,000 योजनांची कामे सुरू, मात्र निधी नसल्यामुळे 24,000 योजना लटकल्या. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा. आता कुटुंबामध्ये 3ऱ्या अपत्याचा जन्म झाल्यास 30,000 रुपये तर 4थ्या अपत्याचा जन्म झाल्यास 40,000 रुपयांचे मिळणार अनुदान. सीबीएसईचा त्रिभाषा धोरणासंदर्भातचा मोठा निर्णय. 9वी पासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागणार. परिपत्रक जारी. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804 184184. Kia, moment that inspires. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे चालू तिमाहीमध्ये तेल कंपन्यांना 53,000 कोटी रुपयांचा मिळणार दिलासा. स्टेट बँक ऑफ इंडियाचा रिसर्च अहवाल. शिक्षण व्यवस्था नष्ट झाल्याचा आरोप करत नीट UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करण्याची राहुल गांधी यांनी केली मागणी. चांदीच्या आयातीवर बंदी. केंद्र सरकारची घोषणा. परदेशातून चांदी मागवण्यासाठी सरकारची विशेष परवानगी आणि परवाना अनिवार्य करण्यात आला. नवीन नियम लागू. मान्सून अंदमानात दाखल. येत्या 8 दिवसात केरळमध्ये तर जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार महाराष्ट्रात आगमन. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिप्रहार अंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक. नक्षलवाद्यांकडून 51 शस्त्र आणि 65 लाखांवरून अधिक रोकड जप्त. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.